कराहाची विचार तरा भव सिंधू पार धरा संताची संगती मुखी नाम अहोरात्री आजा मेळ पापरासी पार पावविलेतसी धरा संताची संगती मुखी नाम अहोरात्री नका धुरे भरू डोळा शेना सांगे वेळोवेळ धरा संताची संगती मुखी नाम अहोरात्री विठ्ठल परम पुरुष शौरी पांडुरंग मुरारी कमल नयन काना गोपिका चित्तरी प्रकट निकट शोभे रुक्मिणी रम्य वाणी सदयदवलहासं विठ्ठलं चिन्तयामि महायोग पीठे तटे बेमरत्यं परम पुण्डरीकाय दातुः मुनिन्द्रे समागत्य तिष्ठन् तमानन्द कंदं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गगुरु व्रतमनन पाण्डुरङ्गगुरु व्रतमनन पाण्डुरङ्गगुरु व्रतमनन स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तिची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी कराहाची विचार तरा भव सिंधू पार दरा संताची संगती मुखी नाम अहोरात्री प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवे करता घेतलेला अभंग महान भगवत भक्त श्री संत शेना महाराज यांचा नामाचं महत्व अधिक संतांचं महत्व प्रतिपादन करणारा अभंग सेवे करता घेतलेला आहे विठ्ठल अभंगाद्वारे श्री संत शेना महाराज तुम्हाला सामान्य जीवाला उपदेश करत असताना शेना महाराज बोलतायत मनुष्य ध्यान विचार करायला हवाय आणि विचार करण्याकरताच मनुष्य देहाची निर्मिती म्हणून मनुष्याने विचार करावा पण विचार करत असताना काही गोष्टींचा विचार करायचा नाही काही गोष्टीचा कोणती गोष्ट होण्याच्या अगोदर आणि काही गोष्टींचा सतत विचार करायचा आहे तो म्हणजे
भवसागर तरुण जाण्याविषयी करा हाची विचार तरा भव सिंधू पार. भवसागर तरुण जाण्याविषयी विचार शेना महाराज तुम्हा सामान्य जीवाला समजावून देत असताना उपदेश करत आहेत. कळलं महाराज? अज्ञानाने भरपूर लोक श्री संत शेना महाराजांच्याकडे गेले. महाराज, तुम्ही जो उपदेश आम्हाला करताय, विचार करायला सांगताय, भवसागर तरायला सांगताय, पण आम्हाला त्याच्यातलं ज्ञान नाही, आम्ही करावं तरी काय, तेवढं आम्हाला सांगा बर. शेना महाराजांनी सांगितलं, जीव आणि देव याच्या मधला जो दो आहे ते माझे संत आहेत. तुम्ही संतांच्या संगतीमध्ये जर गेला ना, निश्चित ते संत जीवाला देवापर्यंत निहोन पोचत करतील, भवसागर तरुण जाता येईल. महाराज, तो संताची संगत सुद्धा आम्हाला जरा अवघडच वाटते. याच्यापेक्षा सोपा सुलभ असा मार्ग नाही का? शेना महाराजांनी सांगितलं तर लहानापासून मोठ्यापर्यंत अज्ञ असो, सुज्ञ असो अथवा प्राज्ञ असो, कोणीही असू द्या, सर्वांना नामचिंतन करण्याचा अधिकार आहे. म्हणून मुखानं तुम्ही चिंतन नामस्मरण करा. मुखी नाम अहोरात्री. कळलं महाराज? संतांची संगत मुखानं नाम घ्यायला लावताय, भवसागर तरायला लावताय, पण असं भवसागर तरुण कोण गेलेला आहे का? संतांची संगत केलेली आहे का? आणि मुखानं कोणी नाम घेऊन तो तरुण गेलेला आहे का? शेना महाराज सांगतायत, पुराव्याशिवाय मी बोलतच नाही. शेना महाराजांनी सांगितलं, श्रीमद भागवत वाचा, पडदिशी लक्षामध्ये येऊ जाईल. आमापाशा स्वरूपाचा पाप करणारा तो अजामेळ. मरणाच्या अंत काळाच्या वेळेला संत महात्म्यानं सांगितलं, अजामेळ, तुझ्या मुलाचं नाव तू नारायण ठेव. अंतकाळाच्या मरणाच्या वेळेला यमानं ज्या वेळेला पाश टाकला आणि त्याच वेळेला हे अजामेळानं नाव घेतलं. देव या नारायणाचं नाही, मुलाचं नाव नारायण म्हटलं होतं, ठेवलं होतं आणि त्याचं नाव घेतलं, नारायणा नारायणा नारायणा. मुलाला हाक मारली, पण त्याचा मिसकॉल पडला वरच्या नारायणाला, आणि वरच्या नारायणाला अजामेळाचा उद्धार केला. अजामेळ पापराशी पार पावविले त्याशी. म्हणून शेना महाराज सांगतायत, अभिमानाचा अहंकाराचा धूर जीवनामध्ये येऊच देऊ नका, नका दुरे भरू डोळा. शेना सांगे वेळोवेळा, दरा संताची संगती, मुखी नाम अहोरात्री. वारकरी संप्रदायाच्या दंडकाप्रमाणे अभंगाचा शब्दश अर्थ तुमच्या समोर ठेवला आहे. विठ्ठल आपल्या या अंधळी गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 5वे आणि 5व्या वर्षातील आज पहिल्याच दिवसाची कीर्तन सेवा हे सर्व कार्यकर्ते मंडळी, सर्व महाराज मंडळी यांच्याकडून माझ्याकडं आलेली आहे. पहिल्या दिवसाच्या कीर्तनकाराचं एकच काम असतं, फक्त पत्रावळी टाकणे. उद्यापासून श्रीखंड, बासुंदी, गुलाबजाम, नवीन नवीन पदार्थ तुम्हाला मिळतील. फक्त आजची पत्रावळी जर जपून ठेवली तर. विठ्ठल अतिशय गोड असं नियोजन आहे. आपल्या महाराष्ट्राची शान गान कोकिळा, जेणेकरून अतिशय स्वभाव शांत, पण गायनामध्ये गायनाचा बादशाह म्हणावं अशी आमचे या ठिकाणी असणारी लक्ष्मणजी महाराज आवर्जून उपस्थित आहेत. आपल्या भागचं वैभव तुषारजी महाराज आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर आपल्या गावचं वैभव मृदंगाचारी हरिभक्तीपरायण श्रेयश महाराज आवर्जून उपस्थित आहेत. निलेश महाराज या गावचेच ना, गावचे, वा सुंदर, यांच्याकरता टाळी वाजवा एकदा. आपल्याच लेकराचं वर्णन आपण करायचं असते. प्रोत्साहन दिल्यानंतर ते हे निश्चित प्रकारे गगनाला भिडतात, तयारी होत असते. म्हणून या वयात, छोट्या वयातही अतिशय सुंदर अशी दोघांची ही तयारी आहे. पलीकड नारदासारखे विनकरी, अर्जुन उद्धव प्रल्हादासारखे टाळकरी,
अर्जुनासारखे राग रागेने आमचे तुषार महाराज, लक्ष्मण महाराज, काळे महाराज, माझ्याबरोबर आलेले काळे महाराज, मगर महाराज असतील, ठेंगेल महाराज असतील, दोन्ही पाठीमाग असणारे चोपदार आहेत. देवा समान तुम्ही सर्व श्रोत वर्ग आहात. समोर माझ्या व्हिडिओ शूटिंग चालू आहे, त्यांचंही आभार आहे. तुमच्यापर्यंत आवाज पोस्ट करण्याचं काम शिष्टी मोल्यांचं असतं, त्यांचंही आभार आहे. एखाद्याचं नाव नाही घेतल्यावर परत आवाज हळूच कमी करणार, माझं नाव घेतलं नाही म्हणून सर्वांचं नाव घ्यायची माझी पद्धत आहे. तुम्ही म्हणसाल तुमच्यातले तुमचे सर्वांची नावं तुम्ही घेतली आणि आम्ही इतक्या लांबून आलो आहोत, आम्ही बसलो आहोत, आमचं नावच घेतलं नाही. तुमचं सुद्धा सर्वांचं आभारी आहोत. श्रोत वर्गांचं पण एकाग्र चित्तेनं श्रवण केलं तर जनक राजाची पूर्ण नगरी जळत असताना स्वतःचा पाय जळायला लागला तरी सुद्धा जनक राजा श्रवण करत असताना उठली नाहीत. तो अधिकार तुम्हाला सुद्धा, पण त्या पद्धतीनं जर श्रवण केलं तर. विठ्ठल सर्वांना वंदन. कीर्तनाला सुरुवात. कीर्तन हा एकल्याचा खेळ नाही, म्हणून हा मेळ मिळवला. प्रवचनकार एकटा प्रवचन करू शकतो, पण कीर्तना करता ही सर्व सामुग्री लागते. पखवाज, टाळ, विना, ही सर्व सामुग्री लागत असते महाराज. किती जरी सुगरण बाई जरी असेल आणि आंधळीतली जरी असेल, पण स्वयंपाक करत असताना 3 वस्तूची आवश्यकता लागतेच. पहिली वस्तू माझ्या तुकोबरायांनी सांगितली, उदक. समानार्थी शब्द झालेत ना. तू कितवीला गे दिदी? 6वीला. तू 5वीला. तुम्हाला समानार्थी शब्द झालेत ना? ठीक आहे. मग उदकला समानार्थी काय? म्हणा तसलं येतो आहे आम्हाला. उदकला समानार्थी बोलत चला. आमच्या तिकडं घाटाच्या पायथ्याला लक्ष्मण महाराज, तुषार महाराज, संपत महाराज काळे, ठेंगेल महाराज, बरं का आपा, हे 2-2.5 वर्षाची मुलं झाली की बोलाय सुरुवात होती. तुम्ही एवढ्याला झालं तरी बोलो ना, कायच मला कळना. माझी भाषा कळते ना तुम्हाला. उदकला समानार्थी शबास, पाणी. उदकला समानार्थी पाणी. बर. अग्नी, अग्नीला समानार्थी कोण म्हणलं पाठीमाग? जाळ. अग्नीला समानार्थी विस्तव. काय म्हणली तू? बरोबर, आगही आहे, त्याला विस्तव हे म्हटलं जातं, पण पाठीमाग कोणतरी म्हणलं जाळ. असू द्या. उदक, अग्नी आणि तिसरा प्रकार माझे तुकोबराय सांगतायत धान्य. तिन्ही प्रकाराची वस्तूची आवश्यकता लागते, त्यावेळेला सुगरणबाई भाकरी करू शकते. याच्यातली एक जरी वस्तू नसेल तरी किती सुगरण असू द्या, आंधळीतली असू द्या, स्वयंपाक नाही होत. तुकोबराय सांगतात, एका विनय एका मन, एका विनय एका मन, एका विनय एका मन, एका विनय एका मन. उदक अग्नीला जाणारी पात, उदक अग्नीला जाणारी पात, उदक अग्नीला जाणारी पात. एका विनय एका मन, एका विनय एका भक्ती ते नमन, वैराग्य तो त्याग, ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनो. या भंगातलं तिसरं कडवं आहे. उदक अग्नी धान्य झाल्या गडे पाक, एका विन एक कामा नाही. जसं तिन्ही वस्तूची आवश्यकता लागते त्यावेळेला सुगरणबाई भाकरी करू शकते, तसं
कीर्तनामध्ये हे सर्व सामुग्री लागते, त्यावेळेला कीर्तनाला मजा येते. विठ्ठल अभंग सोपा आहे, सुटसुटीत आहे, सर्वांच्या परिचित असणारा शेणा महाराजांचा अभंग आहे. नामाचं महत्व प्रतिपादन करत असताना आज पहिला दिवस आहे, म्हणून पहिल्या दिवसाच्या कीर्तनकारानं नामपर अभंगावरती चिंतन करावं. आणि म्हणून मुद्दाम होऊन नामाचं चिंतन करणारा अतिशय गोड हा अभंग आहे, पण विचार करायला लावणारा अभंग आहे. हो, मनुष्य जीवानं विचार करायला हवा, इतर योनीला त्याच्यातलं ज्ञान नाही. माणसालाच फक्त भगवान परमात्म्यानं विचार करण्याकरता ही बुद्धी दिलेली आहे, ही मॉडेल उभं केलंय. इतर प्राण्यांच्या सारखं आपण होतो आडवं चालणार, पण भगवंताला वाटलं की आपलं भजन पूजन चिंतन नामस्मरण करणारं कोणीतरी असावं, म्हणून भगवान परमात्म्यानं ही मॉडेल असं उभं केलं. आणि या मॉडेलला, या माणसाच्या देहाला हे बुद्धी ही सर्व प्राण्यांच्या पेक्षा जास्त दिली. जिथले तिथं सर्व अवयव दिलं, हात दिलेले आहेत, पाय दिलेले आहेत, डोळे दिलेले आहेत, मुख दिलेलं आहे. दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, तिने तू जोडसी नारायण, नाश जीवपन भवरोग. दिले इंद्रिय हात पाय कान, सर्व अवयव भगवान परमात्म्यानं आपल्याला दिलेले आहे. भगवंताचं चिंतन नामस्मरण करण्याकरता, हे गायन करण्याकरता, नाचण्याकरता, हे परमार्थामध्ये नाचण्याकरता पाय दिलेले आहेत. हातानं टाळी वाजवण्याकरता आपल्याला हात दिलेले आहेत. गायनाची वाहे टाळी, हे साधन कधी उत्तम आहे, साधन कधी उत्तम आहे. काय जानो तरले किती, हे काय गायनाचे वाहे टाळी, साधन कली उत्तम हे. काय जानो तरले किती, नाव ऐती या वैसा. या ऐती नाव काय? भगवंताचं चिंतन नामस्मरण. पहिलं तीराला जर पोस्ट व्हायचं असेल, भवसागर जर तरुण जायचं असेल, तर त्याच्याकरता ही साधना नामचिंतन आहे. ऐती नाव काय? जर आपण समुद्राच्या नदीच्या पलीकडे जर जायचंय तर नावेमध्ये बसतोय. नावेमध्ये बसल्यानंतर ती नाव धड पाहिजे आहे, म्हणजे त्याच्यामध्ये पाणी येता उपयोगाचं नाही, त्याला छिद्र नाही पाहिजे आहे. त्यावेळेला आपण पहिलं तीराला जाऊन पोचतो. छिद्र असेल तर पलीकडे जाऊ शकत नाही. तसं या नामचिंतन नौकेला छिद्र नाही पाहिजे. आणि ही छिद्र आता परमार्थात जास्त पडायला लागली. तुला काय येतंय? तुझ्यापेक्षा मी चांगलं म्हणतो. तुला काय पकवाज वाजवायचं? तुझ्यापेक्षा मी चांगलं वाजवतो.
तुला काय कीर्तन करता येते? तुझ्यापेक्षा मी भारी. ही छिद्र आहे ती परमार्थातली, ही परमार्थातली छिद्र मोजवाय सांगितले महाराजांनी. जे भव सिंधूसी तडी पावे, जे भव सिंधूसी ऐशी जोडी करा रामकंडी धरा, जेने चुके फेरा गर्भवास. या अभंगातलं तिसरं कडवं आहे. नाव धड करा सहस्त्रनामाची, जे भव सिंधूशी तडी पावे. हे पहिलं तीराला पोचायचं असेल तर ही नौका नामाची धड करा. आणि याच्या करता विचार करा. मनुष्य देह दिलेला आहे. विचार करा, विचार करा, विचार करा. मगाच्या पासून टुमणं लावले, पण कशाचा विचार करा? परमार्थात विचार करणारी लोक वेगळे आणि संसारामध्ये विचार करणारी लोक काय वेगळे. जाऊ द्या, हे कीर्तन तुम्हाला जरा जड वाटते. सोप्या भाषेत सांगतो म्हणजे पडदेशी लक्षामध्ये येईल. विचार सदविचार असावा. पण मनुष्य कोणत्या गोष्टीचा काही विचार करेल काही सांगू शकत नाही महाराज. योगायोग असा जुन्या काळातला दृष्टांत आहे. आता ह्या गाड्या भरपूर झाल्या, प्रत्येकाच्या दारात 2-2, 4-4 गाड्या आहेत. पण जुन्या काळातला दृष्टांत आहे. जर स्टँडवर जर उतरलं तर घरी पायी पायी यायचं. इथून दैवडी किती किलोमीटर? अय आंधळी 11 किलोमीटर. बर. जुनी लोक आपा दैवडीवरून सुद्धा चालत चालत आंधळीला येत होती. जुन्या काळातला दृष्टांत आहे. सासरा, जावई आणि मुलगी रस्त्यानं झप 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 चालत निघाले. या बाजूनं 4 एकर ज्वारीचा पट्टा आणि या बाजूनं 4 एकर ज्वारीचा पट्टा आहे. आणि मधून सासरा, जावई आणि मुलगी निघाली. आता चालता चालता सासऱ्यानं रामायणातली एखादी कथा सांगावी, महाभारतातली एखादी कथा जावयाला आणि मुलीला सांगावी, चंद्रकांत ग्रंथ मधली एखादी कथा जावयाला मुलीला सांगावी. पण हे सासरा म्हणला, जावाय बाबू हे बघितलं का? या बाजूनं 4 एकर ज्वारीचा पट्टा आहे, या बाजूनं 4 एकर ज्वारीचा पट्टा आहे. हे टाकून दिली तर 100 पोती ज्वारी या तुकड्यात होणार. जावाय जरा उर्मट होत. जावाय म्हणला, अय अय मामनजी, तुम्हाला जरा वरचा मजला कमी दिसतोय. हा
एवढ्यात एवढं होत नसतंय. या दोन्ही तुकड्यामध्ये 50च पोती होणार. 50 पोत्याला एक पायली वाढणार नाही. सासरा म्हणला, जावाय बापू, तुमच्यापेक्षा 4 उन्हाळा पावसाळा मी जास्त खाल्ले आहेत. 100 पोत्याला एक पायली कमी होणार नाही. बघा आता यांच्या बाता आणि विचार काय. हे सासरा म्हणला एक पायली कमी पडत नाही 100 पोत्याला. जावई म्हणला, ओ मामनजी, 50 पोत्याला एक पायली वाढत नाही. आणि मग दोघांचं तोंड गाईचं भांडण हात गाईवर आलं. हे जावई दणक्याची दणक्या गडी होता. सासर माझ्यासारखं आपलं काळी पैलवान होतं. जसं का जावयानं सासर जसं उचललं तसं असं जमतंय का तुम्हाला. हे जसं धन दिशी आपटलं. कोण? सासर. सासर आपटल्या बरोबर हे जावई गोड साहेब लागला. हे छातीवर बसलेला जावई सासऱ्याला गोळासते तोंडात माती गेली तरी जिभीनं सासर बाहेर काढतंय. आणि खाली बसल्या बसल्याच म्हणतोय, जावाय बापू किती गोळसा, पण 100 पोत्याला एक पायली कमी होणार नाही. आहे का आता काय घेणं देणं आहे का. हे ज्वारी कोणाची आणि ह्यांची भांडणं कोणाची. मुलगी बाजूला उभी होती. मुलीनं विचार केला, एका बाजूला मालक आहे, एका बाजूला वडील आहेत. बोलावं कोणाला. आपल्या वडिलांना बोललो तरी ठीक आहे, मालकाला बोलता येत नाहीये, वडील आपला आहेत. आणि म्हणून त्या मुलीचं नाव होतं येसू. मुलीचं नाव काय इथं नाही ना कोण, नाहीतर परत बांधण्याचा पाया. येसू. त्या मुलीचं नाव येसू होतं. आणि ती येसू म्हणती, बाबा बाबा काय याच्यावरून चाललंय. ज्वारी कोणाची आणि कुस्ती कोणाची. गरज आहे का. अहो मातीत गोळसून 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 पाठ लालबड झाली ना. म्हणा त्यांचं 100 तर 100 काय फरक पडतोय. 50 तर 50 काय फरक पडतोय. तुमचं 100 त्यांचं 50 काय घेणं देणं आहे का. म्हणा ना, ते म्हणतायत ना 50 तर 50. म्हातारं तोंडातली माती बाजूला जिभीनं काढता काढता त्या पुरीला म्हणतंय, अगं येसू, अगं येसू, हे पाठ किती बी घासू पण 50 पोत्याची कळ कुठं सुसुमर म्हणून. हो नको ते आगाऊपणा, काय नको तो विचार. काय माणूस विचार करेल काय सांगता येत नाही. असा विचार नाही पाहिजे. माझे तुकोबाराय सांगतायत, बहुसागर जर तरुण जायचं असेल तर त्या भगवंताचं नाम कंठामध्ये धरायचे. याच्या करता साराचा आणि असाराचा विचार करून भगवंताचं नाम कंठामध्ये धरा. साराचा विचार करा मोठा मोठी. साराचा विचार करा मोठा सारा विचार करा उठा उठी नामधारा कंठी विठोबाची. साराचा आणि असाराचा विचार करून भगवंताचं नाम कंठामध्ये धरा. बहुसागर तरुण जाता येतो. त्याची शरणागती केली ना येतो, पण त्याच्या करता विचार सद पाहिजे. दृष्टांत सांगतो ऐका. कौरवांचं आणि पांडवांचं युद्ध आहे. युद्ध संपत आल्यानंतर अश्वत्थामानं ब्रह्मास्त्र सोडलेलं आहे पांडवांचा शिरछेद करण्याकरता.
पांडव मात्र चिंतन करतायत भगवान श्रीकृष्णाच आणि त्याच्यामुळे चिंता भगवान श्रीकृष्णाला आहे. नवे नवे पांडवांनी चिंतन केल्याबरोबर भगवान श्रीकृष्ण या पांडवांच्या घरी येत आहेत, दारात उभे राहत आहेत. द्वारकेचा पांडवा घरी द्वारकेचा देव म्हणे व्यासाची आकुन द्वारकेचा राणा पांडवा घरी. भगवान श्रीकृष्ण पांडवांच्या घरी जात आहेत. पांडव चिंतन करतायत म्हणून युद्ध संपत जरी आला असेल तरी भगवान श्रीकृष्ण पांडवांच्या घरी गेले. पांडवांना सांगतायत, पांडवा हो बाबांनो, काय खायचं असेल तर खाऊन घ्या, का तुम्ही मरणार आहे. अश्वत्थाम्याचं ब्रह्मास्त्र आता येणार आहे आणि तुम्ही मरणार आहे. पांडव म्हणले, देवा बोलाय काय आहे का नाही? अरे चिंतन तुझा मी करतोय, नामस्मरण करतोय, तुला चिंता काळजी पाहिजे का नको? भगवान श्रीकृष्ण म्हणलं, तिच्या करताच मी इथं आलोय, पण आज मी जरी असेल तरी माझंही काही चालणार नाही. पण एक युक्ती आहे मात्र, कदाचित त्यांनी जर वाचला तर वाचला. सांग ना, सांग लवकर. पांडवांनी विचारल्यानंतर भगवान श्रीकृष्ण म्हणतायत, एक काम करा, हात जोडावर. पांडवांनी हात जोडलं. मान खाली करा. मान खाली केली. ही शरणागतीचं प्रतीक आहे. पांडवांच्या शेजारी द्रौपदीने हात जोडलं, मान खाली केली. आणि द्रौपदीच्या शेजारी उत्तर आहे. उत्तरा मात्र विधवा अवस्थित आहे. युद्धामध्ये पतिराज संपलेला आहे, पण त्या पतीचा गर्भ पोटामध्ये वाढतोय. बारकाव्या नाही का? चिंतन ऐकायला शिकावं. आज कीर्तनांचा झालाय धिंगाणा, विनोद लोकांना आवडताय, पण जे हिताचं चिंतन आहे ते पाठीमागं राहते. थोडस हिताचं ऐकायला शिकावं. जीवनाचा उद्धार आहे या कथेतून ऐका. हे काय सांगावं? उत्तर हे विधवावस्थित आहे. युद्धामध्ये पतिराज संपलेला आहे आणि त्या पतिराजाचा गर्भ पोटामध्ये वाढतोय. पण उत्तरेनं सदविचार केलाय. कुळाचा कुळदेवा एवढाच पोटामध्ये, आणि अश्वत्थाम्याच्या ब्रह्मास्त्रानं जर हा कुळाचा कुळदेवा जर संपवला तर काय, म्हणून विचार केला आणि उत्तरा पळतच गेली भगवान श्रीकृष्ण. कृष्ण, ए देवा, माझ्या गर्भाचं रक्षण कर रे बाबा.
भगवान श्रीकृष्ण म्हणले उत्तरे तुला कळतं का माझं एक ब्रीद आहे मी अगोदर भक्ताकडून काहीतरी घेतो आणि नंतर भक्ताला देतो द्रौपदीकडून एक भाजीचं पान घेतलं नंतर संकटातून सोडवलं ना तुला माहित आहे ना मग मी अगोदर भक्ताकडून घेतो आणि नंतर भक्ताला देतो बोल उत्तरे म्हणले देण्यात घेण्यात वेळ कुठे रे अश्वत्थाम्याचं ब्रह्मास्त्र जर आलं आणि माझा कुळाचा कुळदेवा संपवल्यानंतर घेण्यात आणि देण्यात वेळ कुठे आहे तुला काय मागायचं असेल आता माग भगवान श्रीकृष्ण म्हणलं काय तू देणार आहेस काय देणार आहेस अरे माझ्या लेकरा करता माझ्या गर्भा करता माझा भला देह जरी मागितला देण्याकरता समर्थ बोल काय पाहिजे हे भगवान श्रीकृष्ण म्हणले उत्तरे देशील मी मागल ते देशील बोल बोल तुला काय पाहिजे ते देतो आणि मग भगवान श्रीकृष्णानं उत्तरेच्या समोर हात जोडला उत्तरे चल तुझं मला मातृत्व दे म्हणजे आईपणावर मातृत्व दे आईपणा दे अरे दिला बाबा तसं चालत नाही संकल्प सोड पंक्तीच्या वेळेला आपण संकल्प सोडतो ना ब्रह्मार्पणम ब्रह्मवीर ब्रह्मज्ञा ब्रह्मंतन ब्रह्मैतेन गंतव्यम ब्रह्मकर्म समाधिना यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थ धनुर्धरा तत्र श्री विजय भूतिरुद्रवा नीतिर्मतिर्मम आणि मग बोधनी कवळत घ्या पुंडली कवळत घे हा ना दणकून हे आता चालतं ना ते बरोबर आहे व्यावहारिक जेवणाबरोबर ही ज्ञानाचं जेवण पाहिजे म्हणून आंधळीकरांनी गोड नियोजन केले अगोदर गावाला भोजनाची पंगत आणि ही ज्ञानदानाची पंगत माझ्या नामदेवरायाने या दोन्ही पंक्तींचं वर्णन केलंय महाराज आजी अवतान संताचे आजी अवतान संताचे आजी अवतान संताचे आजी अवतान जेवण जेव हरिनामाचे जेवण जेव हरिनामाचे जेवण जेव हरिनामाचे जेवण जेव हरिनामाचे आम्ही जेवण जेवण आम्ही जेवण जेवण नामदेवराय गोड वर्णन करत आहेत महाराज व्यावहारिक जीवन आता चाललेलं अलौकिक असणारं जीवन ज्ञानाचं उत्तरेनं शरणांगती पत्करली भगवान श्रीकृष्णाच्या जवळ संकल्प सोडला आईपणा दिला दिल्याबरोबर भगवान श्रीकृष्ण उत्तरेच्या गर्भात गेले चिमुकला असणारा सुंदर गोंडस असणारा मुलगा अतिशय सुंदर रूपवान राजस कुमार मदनाचा पुतळा रूपवान असणार लेकरू झाली रामनवमी आता परवा जसं कौशल्य मातेच्या मांडीवरती भगवान श्रीकृष्ण आहेत सॉरी रामप्रभू आहेत आणि रामप्रभू मांडीवरती असताना कौशल्य माता गीत गाते गीत सुंदर ते सुंदर
एकनाथ महाराज सकल संत गात्यामध्ये बोलतायत. कौशल्य मातेच्या मान्यवरती राम प्रभू आहेत आणि गुणगान गाऊन गीत गाऊन कौशल्य माता राम प्रभूंना खेळवत आहेत महाराज. तस इकडं काय सांगावं महाराज, उत्तरेच्या गर्भामध्ये असणार लेकरू अतिशय तेजस्वी आणि रूपवान असणार. भगवान श्रीकृष्ण गर्भामध्ये गेले, हात बाजूला आहेत, मान वरती, त्या चिमुकल्या लेकराचा हात जोडला, मान खाली केली. गर्भामध्ये दर्शन मिळालं. गर्भामध्ये देवाचं एकमेव त्या लेकराचं नाव आहे उत्तरेच्या गर्भात असणार लेकरू. गर्भातच भगवान परमात्म्याचं दर्शन झालं. त्या गर्भाचं नाव आहे परीक्षित, चिमुकला असणारा. काय सांगावं महाराज, तेवढ्यामध्ये हात जोडलं, मान खाली केली ना अश्वत्थाम्याचं ब्रह्मास्त्र आल्याबरोबर पांडवाकडे पाहिलं, पांडवाने हात जोडलं, मान खाली केली. द्रौपदीकडे पाहिलं, हात जोडलं, मान खाली केली. उत्तरेकडे पाहिलं, हात जोडले, मान खाली केली. आणि चिमुकल्या गर्भातल्या लेकराकडे पाहिलं तर त्या लेकरानं सुद्धा चिमुकला हात जोडले आणि मान खाली केली. आलेल्या अश्वत्थाम्यानं पाहिलं, अरे अरे अरे, यांनी शरणांगती पत्करली आणि ज्यांनी शरणांगती पत्करली त्याला शास्त्रात मारण्यास परवानगी नाही. अश्वत्थाम्याने सर्वांना प्रदक्षिणा घातली आणि रिकामे हाताने परत अश्वत्थाम्याचं ब्रह्मास्त्र परत निघून गेलं. केवळ शरणांगती माझ्या भगवंताची पत्करली, नामचिंतन केलं भगवान श्रीकृष्णाचं देवाचं, म्हणून आल्यालं मरण या पांडवांनी वाचवलं, उत्तरेनं वाचवलं, गर्भाला सुद्धा वाचवलेलं आहे महाराज. शरणांगती पत्करली. बरवे झालं शरण गेलो, संकट मुक्त होता येतंय शरण गेल्यानंतर. बरवे झाले शरण गेलो, उगविलो संकटे, उत्तरा तर तरली महाराज. सद्विचार केला, शरणांगती पत्करली, लेकरालाही वाचवलं. असा उत्तरेसारखा सद्विचार केला तर स्वतःही तरुण जाता येतं, दुसऱ्याला तरवता येतं आणि बहुसागर तरुण जाता येतो. याचं उत्तर सेना महाराजांनी अभंगाच्या पहिले चरणात सेना महाराज गोड उत्तर देत आहेत. उत्तरेनं सद्विचार केला, स्वतः तरली. उत्तरेनं सद्विचार केला, लेकरालाही तरवलं. म्हणून असा विचार करावा आणि भवसागर तरवून जावं. करा हाची विचार, तरा भव सिंधू पार. कळलं महाराज? 10:30 वाजले, त्या मगाच्या पासून टुमलं लावलंय. विचार करा, भवसागर तरुण जाण. आम्ही करायचं काय तेवढं सांगा ना. आम्हाला त्याच्यातलं ज्ञानच नाही आणि मार्गदर्शन करणार कोणी नाही. सेना महाराज म्हणतायत, ऐका हो, जीव आणि देव याच्या मधला जो दुहा आहे ते माझे संत आहेत. ते संत करुणा येते, संतांना दया येते, ते दयाळू असतात. ते संत त्या जीवाला देवापर्यंत निहून पोस्ट करतात. भवसागर तरुण जाण्याकरता संत हे पोष्टमन आहेत. ते पोष्टमन संत जीवाला देवापर्यंत निहून पोस्ट करतात. म्हणून तुम्ही एकच काम करा, संतांच्या संगतीमध्ये या आणि मुखानी नाम घ्या. अभंगाच्या दुसऱ्या चरणात सेना महाराज बोलताय, दरा संताची संगती, मुखानी नाम चिंतन, मुखी नाम अहोरात्री. बर, संतांची संगत कशी जरी घडली तरी ते फायदाच देते. कशीही घडू द्या संतांची संगत, आणि संत कशीही असू द्या, संतांचा स्वभाव शांत असतो. कपडे मळकटलेले असतात, दाढी वाढलेली असते. हे संत दिसायला जरी तुमच्या आमच्यासारखी जरी सामान्य दिसत असतील, पण संतांचा अधिकार फार मोठा आहे, मोलायचा आहे. समुद्र नदी नो हे पेगा, समुद्र आणि नदी जरी दोन्ही सारखे दिसत असतील तरी समुद्राचा अधिकार वेगळा आहे, नदीचा अधिकार वेगळा आहे. नदी ही आपलं पाणी घेऊन समुद्रामध्ये विलीन होते, त्याच वेळेला तिला समुद्र म्हणता येतो. समुद्र नदी नो हे पैगा, पाषाण म्हणो नाही लिंगा. पाषाण तुमच्यात महादेवाचं मंदिर आहे का आंधळीत? आहे ना सिद्धेश्वराचं?
महादेवाचं मंदिर, मी त्याला महादेव म्हणतो, आम्ही महादेवाच्या पायथ्याला आहे. शुकर शिंगणापूरचा राजा मोठा महादेव. काल यात्रा तुडंब झाली, तुडंब. मी नेहमी कीर्तनात वर्णन करतो, कुठेही असेल तर. काळे महाराजांच्या पंचगर्यात मगाशीच बोललो, ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. बरं का मग की त्याची वाजवावी टाळी. म्हणून प्रत्येक कीर्तनामध्ये महादेवाचं चरित्र असतं. माझं चिंतन थोडं तरी मी बोलत असतो, कारण ते भोळं दैवत आहे, त्वरित पावणारं दैवत आहे. शिखर शिंगणापूरचा राजा एकनाथ बाबांनी लक्ष्मणजी महाराज गोड वर्णन केलंय, किती भोळं दैवत आहे, किती भोळं दैवत आहे. शिखर शिंगणापूरचा राजा मोठा महादेव हे भोळं दैवत आहे, त्वरित पावणारं दैवत आहे महाराज. म्हणून मी त्यांचं चिंतन करत असतो. वाचे वदता शिवनाम तयानबादी क्रोध काम, काम क्रोध काहीच करू शकत नाही. चला, माझा सांगण्याचा मुद्दा एक आहे. सिद्धेश्वराचं मंदिर शेजारी इथपर्यंत आपला विषय आलता, म्हणजे महादेवाचं मंदिर आहे. मग ऐका बारकाव्यानो, आपण महादेवाच्या मंदिरात जात असताना पायऱ्या कशाच्या आहेत तो? पायऱ्यावरती आपण पाय देऊन जातो. ती पायऱ्या कशाच्या आहेत? अडके महाराज जोरात बोला. कोणाच्या? बरोबर, दगडाच्या आहेत. दगडाच्या पायऱ्या आहेत. दगडाच्या पायऱ्यावरती आपण पाय देतो आणि मंदिरामध्ये आत जातो. जी पिंड आहे ती पिंड कशाची आहे? बोला चला, पिंड कशाची आहे? अहो दगडाचीच आहे. पायरी कशाची आहे? दगडाची आहे. पिंड कशाची आहे? दगडाची. मग जाताना आपण पायरीवरती पाय देत पाय देत पाय देत मंदिरात जातो. आज जिथं पिंड आहे त्या पिंडीवरती गेल्यानंतर आपण दुसरा पाय देतो. बरोबर? तरी काय म्हणते ते? हो बरोबर आहे, चालू दे तुमचं कसं असेल तसं. हे आत पिंडीवरती गेल्यानंतर आपण मस्तक ठेवतो, पायरीवरती पाय देतोय आणि मस्तक आपण आत पिंडीवरती ठेवतोय. असं का बर? पायरी दगडाचीच आहे, पिंड दगडाचीच आहे. मग बेहेत का? पायरीला पाय आणि पिंडीला मस्तक. का तर पिंडीला घडवलेलं आहे. घडवून 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 पिंड तयार केली, त्याला देवपणा आणलाय. तसं आहे, तुम्ही आम्ही सामान्य पायरे आणि संत माझे पिंड झालेले, ते घडवून घडवून संत झाले. म्हणून संत वेगळे, तुम्ही आम्ही वेगळं. त्याला महाराजानं प्रमाण दिलं, समुद्र नदी हे पैगा, पाषाण म्हणून ये लिंगा. पाषाण वेगळं आणि लिंग वेगळं. तसं हे संत नव्हती जगा माणसाच्या सारे. हे तुम्हाला जड जाते. थोडस व्यवहारातलं सांगतो म्हणजे पटदिशी लक्षात येईल. कशी जरी संतांची संगती घडली ना, फायदाच देऊन जाते. आज पहिला दिवस आहे आणि म्हणून हे गावातला एक श्रीमंत माणूस आंधळीमध्ये सप्ताह बसलाय. चला सप्त्याला, चला हरिपाठाला, चला कीर्तनाला, चला काकड्याला, चला ज्ञानेश्वरी पारायणाला. असं म्हटलं तरी त्या श्रीमंत व्यक्तीने सांगितलं, हे मला ते प्रवचनन कीर्तनन हरिपाठन हे असलं पटत नाही आणि मला आवडतही नाही. बरं जाऊ द्या, कीर्तनाला तरी चला, एखादा दृष्टांत, एखादी कथा, एखादी चाल काहीतरी ऐकायला मिळेल. हट्ट धरला गावातल्या लोकांनी. श्रीमंत व्यक्ती म्हटले, चला तुम्ही आग्रह धरलाच ना, चला तुम्ही पुढवा, कीर्तनाला सुरुवात करा, मी पाठीमागून आलो. आणि मग ही आमची गायक मंडळी आली, कीर्तनाला पंचपदीला सुरुवात केली. कीर्तनकार पाठीमागून आले, कीर्तनकारांनी पंचपदी घेतली आणि तेवढ्यात गावातल्या लोकांनी सांगितलं, महाराज आमच्या गावातील श्रीमंत व्यक्ती आणि ते कधीही कीर्तनाला येत नाहीत, आज कीर्तनाला येणार आहेत. मग माझं लक्षच ना, कधी येत आहेत, कुठून येत आहेत, कसं येत आहेत, माझं लक्ष. मध्यरंगात कीर्तन आले आणि ती श्रीमंत महाशय पाठीमागून आले आणि हात बांधून ती माझ्याकडे बघतय, मी तिच्याकडे बघतोय, ती माझ्याकडे बघतोय, मी तिच्याकडे बघतोय. आणि तेवढ्यात मी वाक्य वापरलं, म्हणलं हीच व्यक्ती असली पाहिजे. आणि म्हणून पहिलं मी व्यवहारातलं वाक्य वापरलं, आला तोय.
या तेवढा ऐकला हो त्या श्रीमंत व्यक्तीने. म्हटली कसं कीर्तन असतं म्हणून ऐकावं तरी 5 मिनिटं बसावं म्हणून श्रीमंत महाशय त्याच जागेवरती बसली. बसल्याबरोबर मी दुसरं व्यवहारातलं वाक्य वापरलं, बसला तोय बसा. पण ती कधीच कीर्तनाला आलं नव्हतं आणि त्या दिवशी आलेलं जरा कीर्तन जड जायला लागलं. जर नवीन व्यक्ती जर कीर्तनाला आले आणि वेदांताची भाषा जर चिंतन जर चाललं तर कळत नाही, मग ते ऑटोमॅटिकच आकाबाई डोळ्यावर येते. आकाबाई आले की मग सगळं कीर्तनाचा घोटाळा. तस झालं काय, ते बसले बरोबर पहिलं वाक्य वापरलं मी, आला तोय या. दुसरं वाक्य वापरलं, बसला तोय बसा. ते बसलेलं होतं पण कीर्तन जरा जड जायला लागलं आणि मग उठलं जसा शर्ट त्यांनी जाडला तसं तिसरं मी वाक्य वापरलं, उठला तोय शर्ट जाड. गेलं घरी. श्रीमंत व्यक्ती अशीच लाईट चक 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 दरवाजामध्ये करत होती. खाट बाहेरच, या खाटवरती गादी आणि गादीवरती श्रीमंत महाशय जाऊन झोपले. झोपल्याबरोबर काय सांगावं महाराज, गावातल्या 4 चोरांनी लक्ष ठेवलं होतं. श्रीमंत व्यक्ती कीर्तनाला गेलेले. आज श्रीमंत व्यक्तीच्या घरी जायचं चोरी करायची म्हणून नंग्या तलवारी हातामध्ये घेतल्या 4 चोरांनी आणि झप 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 पाऊल टाकत या श्रीमंत महाशयांच्या घरी निघाले. पायऱ्या चढून वर जाताना खाटवरती गादीन त्या गादीवरती झोपलेलं ही श्रीमंत या 4 चोरांनी बघितलं. बघितल्याबरोबर एक चोर म्हणतो, अरे खाटावर झोपलंय, चोरी कशी करायची, श्रीमंत आहे, लय खडूस आहे, उद्या मरोस्तोर मार मिळेल. दुसरा म्हणला ग बस, चांगली झोप लागू देऊ पण चोरी केल्याशिवाय जायचं नाही. 4ची 4 चोर पायऱ्या सोडून वरती गेले. नक्की झोपले का बघायला. जवळ गेल्याबरोबर त्याच्यातला एक म्हणला, अरे अर्धवट झोप दिसते का, ती काय डोळं उघड दिसते. त्याची झोप होती डोळं वटरी. आता झोपा तरी माणसाचे काय शेणी असते त्यावेळी. काय काय डोळं वटरलेलं असं झोपलेलं असतं, झोपेचं डोळं उघडच. ह्याची डोळ अशी. काय कायची चक्री झोप असती. संध्याकाळचं जर एका खोलीत झोपलं तर सकाळचं दुसऱ्याच खोलीत निघतं. आग लागली त्या झोपला. झोपा तरी काय धडा येते का माणसाच्या, याला म्हणायचं चक्री झोप. काय कायची गोरी झोप. इतके गोरत्यात, अरे 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 देवा वाईट. मी माळशिरस भागात कीर्तनाला गेलतो जुन्या काळात. लक्ष्मण महाराज, तुषार महाराज जुन्या काळात. त्यावेळेला गाडी नव्हती माझ्याकडं. आणि मग एसटीनं प्रवास. उशीर झाला की आपला मुक्काम तिथंच करायचा. सकाळचं घरी निघून यायचं. हे त्यावेळेला तिथं गेल्यानंतर मी अभंग घेतला होता, देह नव्हे मी सरी उरला उरे विठ्ठल मनवणी लाहो करा काळ सारा चिंतनी. कीर्तन झालं आणि कीर्तन झाल्यानंतर गायक आणि वादक दोघही दणक्या गडी होतं. आता ही काडी पैलवान, ही काडी पैलवान, पण तिथं दणक्या गडी. दोघं म्हणले, महाराज रात्री जाता जायचं नाही, आमच्या रूमवरती चला विश्रांती करा, सकाळ जावं. चला बाबा म्हटले. मी त्यांच्या बरोबर गेलो. पण त्या वाघांनी केलं काय, त्यांचं हातरून या बाजूला, पकवाज्याचं या बाजूला, गायकाचं या बाजूला आणि माझं मधी टाकलं. ही दणक्या गडी. बर हे पडल्या दोघं गायक वादक झोपले. माझं आपलं चिंतन कसं झालं म्हणून मी जागाच. तेवढ्यात ते पकवाजे जे होता दणक्या ते झोपेतच म्हणायला लागला, खाऊ का. म्हणलं अवघड आहे गाड्या, आपल्याला हे काय झोपू देत नाही. तेवढ्यात तो गायक जो होता तो गायक म्हणला, खा. मी आपलं वळकुडी गुंडाळीन खाली. म्हणलं जायच नको आपल्याला, ह्याच्यामध्ये झोपायला नको. ही गोरी झोप, काहींची चक्री झोप, काहींची तोंडवाशी झोप, टपाल पेटी उघडीच. काय झोपाय ते हो, काहींच्या झोपा विचित्र. तसं या श्रीमंत महाशयाची जी झोप होती ते डोळं वटरी. चोरांनी बघितलं, जाग दिसतंय रे. चोर म्हणले, असं करू, चांगली झोप लागू देऊ आणि मग चोरी करू. 4ची 4 चोरांनी नंग्या तलवारी खाली ठेवल्या आणि बसणार. तेवढ्यात झालं काय, या श्रीमंत महाशयाला कीर्तनात गेले होते आणि एक आहे की दिवस उगवल्यापासून दिवस मावळेपर्यंत केलेलं कर्म झोपेत उपभोगायला येत मिळतं. आणि
जन्माला आल्यापासून मरेपर्यंत केलेलं कर्म हे मरणाच्या वेळेला उपभोगायला मिळतं. अंतकालेची मामेव स्मरण मुक्ता कलिवरम हे प्रयास मद्भावम नास्ती. अंतकाळी ज्याच्या नाम आले मुका तुका म्हणे सुका पार नाही. जन्माला आल्यापासून मरेपर्यंत केलेलं कर्म मरणाच्या वेळेला उपभोगायला मिळतं. दिवस उगवल्यापासून दिवस मावळेपर्यंत केलेलं कर्म झोपेत उपभोगायला मिळतं. तसं हे डोळं वटरलेलं श्रीमंत महाशयने तसं झोपलेलं आणि झोपेत श्रीमंत महाशयांना स्वप्न पडलं आणि स्वप्नात पहिलं कीर्तनातलं वाक्य आठवलं आणि तेवढ्या श्रीमंत महाशय एकदम वराडलं, आलात वय या. चोर मंदी बघितलं गाड्या, हे चोरी करून उपयोगाचं नाही, इथंच बस आपलं लपा कुठं तरी. चारीची चारी चोर खाली बसल्याबरोबर दुसरं वाक्य वापरलं लगेच. कोणी? श्रीमंत महाशयनं कीर्तनातलं आठवलं स्वप्नामध्ये, बसलात वय बसा. हे म्हणले चोरी करून उपयोगाचं नाही आपलं, चला मरोस तर मार मिळेल लय खडूसाई. हे चोरांनी तलवारी हातामध्ये घेतल्यानं उठल्या बरोबर स्वप्न पडलेलं, हे स्वप्नात तिसरं वाक्य आठवलं कीर्तनातलं, उठलात वय. उठा म्हणले थांबाय नको चला. चारीची चारी चोर पळायला लागल्या बरोबर श्रीमंत महाशय म्हणले जाता वय जा, बाय बाय टाटा. गेले चारीची चारी चोरून काय बघता माझ्याकडं. व्यवहारातले साधी वाक्य वापरले, चारीची चारी चोर गेले. तुमच्या आमच्या पाठीमाग महाभयंकर चोर लागलेला आहे. आणि त्याला जर पळवून लावायचं असेल, लक्ष्मण महाराज, सुतार महाराज, आपलं तुषार महाराज, तर याच्याकरता एक उपाय करावा लागल. आपल्या वदनरूपी भात्यामध्ये नामरूपी बाण जर धरलं आणि काळाच्या तोंडावरती आणलं तर तो काळ सुद्धा पळून जातो. भात्यामध्ये नामरूपी बाण जर धरलं, काळाच्या तोंडावरती आणलं, काळ पळून जातो. तुका म्हणे काळा हाना तोंडावरी, बाता बरा हरी रामबाणे. सेना महाराज सांगतायत याच्या करता संत संगती त्याला जोडून नाम मुखात जर आलं ना, सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान तर प्राप्त होईलच होईल. मुखानं नामचिंतन केलं तर. पण महाराज मुखानं नामचिंतन करायचं कोणाचं हेच आम्हाला माहित नाही ना. सांगू का? विडोबा श्री संत शिना महाराज तुम्हा आम्हा सामान्य जीवाला सांगतायत, मुखाने नामचिंतन नामस्मरण करा. असं नामचिंतन करून तरुण कोण गेलंय का?
याच्याकरता श्रीमद भागवतातला पुरावा दिला. अमापाशा स्वरूपाचा तो अजामिळ, त्यानं अमापाशा स्वरूपाचं पाप केलेलं, पण मरणाच्या अंतकाळाच्या वेळेला मुलाला हाक मारली. मुलाचं नाव नारायण. त्याचा मिस कॉल वरच्या नारायणाला पडला आणि त्या वरच्या नारायणानं अजामेळाचा उद्धार केला, असं महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात. अजामेळा पापराशी, अजामेळा पापराशी, अजामेळा पापराशी, अजामेळा पापराशी, अजामेळा अभंगाच्या 3ऱ्या चरणात सेना महाराज गोड वर्णन करत आहे. श्रीमद भागवत ज्ञान वाचत बसा, मला सांगण्याकरता वेळ नाही. अजामेळ पापराशी, पार पावविले त्याशी, दरा संताची संगती, मुखी नाम अहोरात्री. कळलं महाराज? 11ला 5 मिनिटं कमी आहेत. आम्ही करायचं काय तेवढं सांगा. सेना महाराजाने सांगितलं, पहिला अहंकार टाकून द्या. अहंकारम दल अहंकारम बलम दर्पम काम क्रोधंच परिग्रम, किंवा अहंकाराचा वारा न लागो राजेसा, माझ्या विष्णुदासा भाविकाशी. अभिमानाचा अहंकाराचा धोर टाकून द्या आणि नम्रतेनं परमार्थ करा. नम्रतेनं परमार्थ केलेला शिखीला पोचतोय. नम्र झाला भूता तिने कोण नेली अनंता. म्हणून अभिमानाचा अहंकाराचा धोर जीवनात येऊच देऊ नका. नम्रतेनं वेळोवेळा सेना महाराज पाया पडून सांगतायत, शेवटच्या चरणामध्ये नका दोरे नका डोळे भरोडोळा, नका डोळे भरोडोळा, दोरे नका डोळे भरोडोळा, नका डोळे भरोडोळा. काधुरे बरोडोळा, सेना सांगे वीरुवेळा, सेना सांगे वीरुवेळा, धरा संताची संगती, संगते धरा संताची संगती. सेना जागे बेरो धरा संताची संगती. धरा संताची धावत्या वेळेमध्ये मी चिंतन तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलाय. पहिला दिवस आहे, आपल्याला 11ला थांबायचंय. आतापर्यंत गायक, वादक, टाळकरी, विणकरी, चोपदार सज्ज राहून त्यांनी गोड अशी साथ केली. पण मगाच्या पासून मी पाहतोय, बसलेल्या हातानं टाळी नाही, मुखानं नाम नाही, तुमचं तुम्हाला उक्त दिलंय तुमचं तुम्ही बघा. असं चालत नाही राव. सकळाशी येते आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामी. हे गीतेमध्ये त्याचं वर्णन आहे. माम हे पार्थोय पाश्रित्य विपिशो पाप येऊन या स्त्री वैश्य तथा शूद्र असते पियंती परांगती. हे असलं श्लोक कोणाचं पाठ आहे तर महाराज? बरं सोपं सांगतो. आपुली या हिता जो असे जागता धन्य, अगोदर माता नंतर पिता.
यांचा मान अगोदर आहे. बर पुढं कुळी, कन्या, नंतर पुत्र. बर हे जाऊ द्या. यारी यारे, लहान थोर, याती, बलती, नारी. आपला नंबर माग आहे, नंतर नर. बर हे झालं शास्त्राचं. आता शासनाचं बघा किती टक्क्यावर नेले ते यांना. 50% गेल्या. आणि या 2 वर्षात तर असा तडाखा लावलाय. लाडकी बहीण योजना बँकेत येऊन देणार ते आम्हाला. परवा मी आमच्या बँकेत गेलो, म्हणजे महाराज सरा माग हप्ता आलाय का 1,500 बघायचं आहे. एवढंच देत नाहीत. म्हणून शासन हे तुमच्या बाजून आहे, शास्त्र हे तुमच्या बाजून आहे. आणि कुठल्याही गावात जा महिलांची संख्या जास्त. बघा इथं सुद्धा, आंधळी सुद्धा. ही गृहिणी आहे, घर सजवणारे आणि मंडप सुद्धा सजवणारे. त्या मंडपापासून मागच्या खांबापासून ती या कोपऱ्यापर्यंत हा तुडुंब समाज महिलांचा. व्हिडिओ शूटिंग वाले. आता यांच्याकडून आपल्याला 2 मिनिटं भजन करून घ्यायचंय, त्यांच्याकडे दाखवायचं आहे, शूटिंग करायची त्यांची. महिलांनी बघा शूटिंग मध्ये येणार आहे, सज्ज बसायचे. कोण टिकून बसले असल्या तर त्याला सज्ज करा. कोणी पाय पसरले असतील टकाटक. शूटिंग मध्ये महाराष्ट्रात दिसणार आहे तुम्ही. आंधळीच्या महिला. चित्रगुप्त हे 11 वाजता वर्ण पाहतोय. आंधळींच्या महिलांचा आवाज क्या बात आहे, काय सुंदर आवाज आहे. हे सज्ज राहायचे सर्व महिला. मी 2च मिनिटं पुढं म्हणील, तुम्ही पाठीमागं म्हणायचं. माझा आवाज बसलाय, दररोजचा कार्यक्रम आहे. तुम्ही वरच्या पट्टीत म्हणायचं, मी खालच्या पट्टीत म्हणायचं. फक्त माता माऊली, महिला वर्ग, पुरुष कोणी म्हणायचं नाही. म्हणा. सुंदर माझे जाते गे फिरते भौतिके, नव कसं होतंय कसं. एक ताल एक सोर. पाठीमागच्या म्हणते ते हा म्हणते ते पुढच्या म्हणा म्हणा. असं नाही चालत आहो. हे सर्वांनी म्हणायचे. यांचा आवाज बघा सकाळी सकाळी पाणी भरताना पानवट्यावरती इकीमिकीचा हांड तुडवून पुढं चाल चाल. आता कुठं जातोय आवाज. सर्व महिला सज्ज. एक टाळी, एक ताल, भजन. सर्व माता माऊली म्हणायचे. सुंदर माझे जाते गे फिरते भौतिके, ओव्या गाऊ कौतुके तू रे बा विठ्ठल. सासू आणि सासरा दिरतो तिसरा, ओव्या गाऊ बरतारा तू रे बा विठ्ठल. ये रे बा विठ्ठल, ये रे बा विठ्ठल, मिसरी सुटला. तरी काय काय मानल्या मिसरी सुट. मग असा उद्यापासून जास्त अजून. वा वा गोड गोड. धन्यवाद. माता माऊलीनं अतिशय सुंदर गोड भजन केलं. आता आपलं गडी गडी लाजायचं नाही. मी आहे, काळजी करू नका तुमच्या पार्टीत. पण भजन म्हणायचं. खुर्चीवर बसलेले, कट्ट्यावर बसलेले, या मंदिराच्या पुढे बसलेले सर्वांचा एक आवाज आला पाहिजे. फक्त पुरुष वर्ग सज्ज. आता महिलांनी कोणी म्हणायचं नाही. तुम्ही सुंदर गोड भजन म्हटलंय. एकनाथ नामदेव तुकाराम, तुम्ही नाही म्हणायचं खालच्यानं. फक्त पुरुष वर्ग खाली बसलेले, उभे राहिले ना कोणी नाही. ही लगेच पार्टी ओढून घेतो. असू द्या. फक्त ही पाठीमागची बसलेली. एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम, तुकाराम तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम. जमलं गाड्या गाड्या.
का म्हणलं पार्टी पडती गुणष्ट आपलं जुळतं मिळतं झालं आपलं जाकली मूठ 1.25 लाखाची गोड भजन केलं वेळ आपली पुढं चलते हा सामुदायिक 2 मिनिटं भजन करायचं आणि शेवेला पूर्ण विराम द्यायची मी सुरुवातीला सांगितलं फक्त आज पत्रवळी टाकणार आहे उद्यापासून तुम्हाला गोड गोड असं जेवण मिळेल फक्त आजची पत्रवळी नामरूपी पत्रवळी व्यवस्थित ठेवा सर्वांना सामुदायिक भजन शेवेला पूर्ण विराम हरी बोल हरी बोल हरी हरी बोल केशव माधव हरी हरी बोल हरि बोल बोला सर्व बोला हरि बोल केशव माधव हरि हरि बोल हरी बोल हरी बोल हरी हरी बोल केशव माधव हरी हरी बोल हरि बोल हरि बोल हरि हरि बोल